नकली पिस्तुलामुळे एका तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली। या घटनेला अवघे 24 तासही होत नाहीत, तोच देशी कट्ट्यामुळे आणखी एका तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे। नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट 5ने कारवाई करत मानकापूर परिसरातून एका तरुणाला अटक केली। आरोपीकडून देशी कट्टा आणि 12 बोरचे 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 5 येथील API गीते हवालदार नजीर शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मानकापूर एरियामध्ये एका व्यक्तीजवळ अग्निशस्त्र बाळगून आहे आणि त्याचा उपयोग काही कारणासाठी करणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून आमचे API गीते आणि पथक यांनी त्या घटनास्थळी सर्च केलं आणि त्याच्या ताब्यामधून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, मॅगझिन नसलेले आणि 2 काडतूस असा मुद्देमाल मिळाला। त्यांनी तत्काळ पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेऊन समोरच्या आरोपीला आणून त्याच्याविरुद्ध आम्ही मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध नंबर 7 कलम 325 भारतीय हत्यार कायदा, त्याचबरोबर 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या ताब्यामधून देशी बनावटीचा एक कट्टा, मॅगझिन नसलेला, त्याची किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि 2 लाल रंगाचे 2 काडतूस असं किंमत 4,000 असा एकूण 34,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी विरुद्ध मानकापूर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे दीपक सुरेश सिंग चव्हाण, वय 30 वर्ष, राहणार झिंगाबाई टाकळी, मानकापूर। आता आरोपीला गुन्हा दाखल केल्यानंतर सदरचा कट्टा कुठून आणला होता, काय कारणासाठी आणला होता याबाबतचा तपास मानकापूर पोलीस ठाणे मार्फतीने सुरू आहे।